नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, आज आपण हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्या माध्यमातून 2026 ला जे की राज्यसेवा पूर्व परीक्षा डिक्लेअर झालेली आहे. 2026 ची मे मध्ये होणारी जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेसाठी हा आपला व्हिडिओ असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीनंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केलेली असेल. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला इतिहास हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि मग या इतिहास विषयाचा जे काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासंदर्भात असलेला आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 त्या 2026 मध्ये आपला इतिहास विषय आणि मग इतिहास विषयाला सोबत घेऊन सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इतिहास विषय तयार करायचा आहे जे की तुम्हाला परीक्षाभिमुख माहितीसाठी किंवा इतिहास विषयाचा अभ्यास करून परीक्षेमध्ये असलेले क्वेश्चन तुम्हाला सोडवता आले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि मग 2026 साठी जो काही राज्यसेवा पूर्वचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्या इतिहास विषयाचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 2026 साठी जर तुम्हाला इतिहास विषय तयार करायचा असेल राज्यसेवा पूर्वसाठी तर सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी आपल्या ऍप्लिकेशनवरचा कोणता कोर्स घेणं अपेक्षित आहे किंवा कुठला कोर्स तयार केलेला आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथं भेटेल. त्यानंतर 2026 चा जेव्हा आपण अभ्यास करतोय 2026 च्या परीक्षेसाठी तेव्हा आपल्या समोर 2025 ला आलेले जे प्रश्न होते राज्यसेवा पूर्वसाठी ते प्रश्न सुद्धा इथं विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न असेल. आपण सगळ्यात शेवटी ते प्रश्न सुद्धा घेणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 2026 साठी अभ्यासक्रम नेमकं काय आहे आपल्याला इतिहास विषयाचा तो आपण इथं जाणून घेण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम विश्लेषणासाठी असलेले हे आपलं आजचं लेक्चर असणार आहे. पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम काय आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं GS1 आणि GS2 असे दोन विषय म्हणजे सीसॅट असा दुसरा विषय असतो. सगळ्यात महत्त्वाचा दोन पेपर असतात आणि पूर्व परीक्षेला असलेल्या दोन पेपरमध्ये पहिला जो आहे GS1 त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपला इतिहास विषय येतो आणि त्या इतिहास विषयाचा सिलेबस तुम्हाला आयोगानं काय दिलेला आहे तर तुम्हाला आयोगानं सिलेबस असा दिलाय भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, जेव्हा तुम्ही राज्यसेवा पूर्वचा आयोगाचा सिलेबस बघाल तेव्हा आयोगाच्या सिलेबस मध्ये ही लाईन आहे, लक्षात ठेवा. आणि सोबत त्याला अजून एक तिथं शब्द दिलाय त्याने महाराष्ट्राच्या भारांशासह. ठीक आहे, म्हणजे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ असा अर्थानं तो सिलेबस आहे आणि महाराष्ट्राचा म्हणजे विशेष त्याला जोड द्यायचे तुम्हाला कशाचा, महाराष्ट्राचा भारांश, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचं पॅटर्न तर माहित असेल, मार्क किती येतात वगैरे. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला जेव्हा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा GS मध्ये लक्षात ठेवा GS1 मध्ये पहिला पेपर GS चा असतो आणि दुसरा पेपर CSAT चा असतो. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं GS1 मध्ये 100 प्रश्न असतात. GS1 मध्ये 100 प्रश्न असतात आणि त्या 100 प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक क्वेश्चन 2 मार्काला असतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचे मार्क होतात किती, 200, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक क्वेश्चन 2 मार्काला असतो. मग या GS1 च्या 100 प्रश्नामध्ये आपला जो इतिहास आहे का त्या आपल्या इतिहास विषयाचे क्वेश्चन किती असतात तर इतिहास विषयाचे क्वेश्चन असतात 15. इतिहास विषयाचे क्वेश्चन किती असतात, 15 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 2 मार्काला असं पकडू आपण तर 15 दोन्ही 30, लक्षात ठेवा. याचा अर्थ 30 मार्कासाठी तुम्हाला इतिहास काय करायचा आहे, तयार करायचा आहे आणि तुम्हाला 30 मार्कासाठी इतिहास पूर्व परीक्षेला आपल्याला तयारी करून जायची आहे. ठीक आहे, त्यामुळे 15 क्वेश्चन येतात. मग त्या 15 क्वेश्चन विचारत असताना सिलेबस कोणता दिलाय तर हा सिलेबस दिलाय. ठीक आहे, त्यामुळे भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ सोबत महाराष्ट्राच्या भारांशासह बाकीचे पण इथं सगळे विषय आहेत त्याचं मी स्पष्टीकरण करत बसत नाही, ते तुम्हाला सगळं माहिती असेल किंवा तुम्ही माहिती करून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं GS1 मध्ये जे 100 क्वेश्चन आहेत त्यातले आपले इतिहासाचे 15 क्वेश्चन असतात म्हणजे याचा अर्थ आपण 200 मार्कापैकी 30 मार्काचा विषय आपण इतिहासासाठी तयार करतोय, लक्षात ठेवा. म्हणजे 30 मार्काला आपण इतिहासाची आपल्याला तयारी करावी लागणार आहे. ठीक आहे, आता भारताचा इतिहास असं म्हणले, लक्षात ठेवा. म्हणजे इथं आधुनिक भारताचा शब्द दिलाय का तर नाही, लक्षात ठेवा. पण मुलांना माहिती असायला पाहिजे. आता मुलं सरळ सरळ म्हणतात की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा विषयच नाही किंवा शब्द नाही तर सगळ्यात महत्त्वाचं मग ते कशाला वाचायचं, बरेचशा नवीन मुलांना तो प्रश्न असतो. पण लक्षात ठेवा भारताचा इतिहास म्हणल्यानंतर त्यात 3 टप्पे येतात, 3 भाग येतात. तर ते 3 भाग कोणते तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्राचीन भारताचा इतिहास, दुसरं मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरं आधुनिक भारताचा इतिहास.
जर समजा सिलेबस मध्ये तुम्हाला असं दिलं असतं आधुनिक भारताचा इतिहास शब्द असला असता तर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन करायची गरज नव्हती, पण तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन शब्द दिला नाही, फक्त तुम्हाला भारताचा इतिहास शब्द दिलाय. तर त्याच्यामध्ये 3 भाग येतात, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. पण जेव्हा तुम्ही आधुनिक भारत असं म्हणता त्याच्यामध्ये परत 2 घटक येतात, एक महाराष्ट्राचा इतिहास लक्षात ठेवा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं समाज सुधारक. आधुनिक भारताचा इतिहास म्हणल्यानंतर हे 2 भाग करून जायला पाहिजे. या वर्षी समाज सुधारक या घटकावर 3 प्रश्न होते लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्वला 2025 ला. ठीक आहे, बाकी मग आधुनिक आणि महाराष्ट्रावर प्रश्न होते आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर बाकी मग 6 प्रश्न होते. ठीक आहे, म्हणजे असे क्वेश्चन कव्हर झालेले. प्राचीन भारताच्या इतिहासावर 2025 ला एकही प्रश्न आलेला नव्हता की मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक अशा अँगलनं ते प्रश्न कव्हर झाले होते लक्षात ठेवा. पण कधी कधी प्रश्न प्राचीनवर पण येतात, मध्ययुगीनवर येतात आणि आधुनिकवर सुद्धा येतात. पण सगळं करून जाणं आपलं काम आहे, कारण आपल्याला 30 मार्क मिळवायचे आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत हा तुमचा भारताचा इतिहास हा झाला लक्षात ठेवा. सोबत इथं राष्ट्रीय चळवळ दिले. राष्ट्रीय चळवळ जेव्हा तुम्ही आधुनिक भारत बघता तेव्हाच तिथं राष्ट्रीय चळवळीचा काय होतो, समावेश होतो. आता राष्ट्रीय चळवळीमध्ये कोणकोणत्या राष्ट्रीय चळवळ येतात तर त्या आधुनिक मध्ये जातात लक्षात ठेवा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिली चळवळ ज्याला तुम्ही स्वदेशी चळवळ असं म्हणू शकता. ठीक आहे, त्यानंतर दुसरी चळवळ होमरूल चळवळ आहे जे की राष्ट्रीय चळवळीमध्ये जाते लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी चळवळ आहे खिलाफत चळवळ. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असहकार चळवळ. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सविनय कायदेभंगाची चळवळ. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं छोडो भारत आंदोलन. ह्या सगळ्या राष्ट्रीय चळवळी झाल्या लक्षात ठेवा, ज्या की आधुनिक भारतामध्ये कव्हर होतात. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय चळवळी कोणत्या तर तो तुम्हाला तिथं तो मुद्दा त्यामधून सगळ्या चळवळी कव्हर होतात. आणि महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणलंय म्हणजे तुम्ही जिथं जिथं आधुनिक भारत बघताय ना त्या त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र येतो आणि मग महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आपला त्याच्यामधून काय होतो, कव्हर होतो लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायचं राज्यसेवा पूर्व परीक्षेचा मला अभ्यास करायचा आहे तर प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत करून जाणं माझं काम आहे, कारण त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. कधी कधी असं पण राहिलं होतं लक्षात ठेवा 50% वेटेज राहिलं होतं. म्हणजे जसं की समजा 15 प्रश्न येतात तर 15 प्रश्नामधले प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत याच्यावर 8 ते 9 प्रश्न यायचे. पण तो काळ खूप जुना होता, म्हणजे 2020च्या अगोदर, 2020-21च्या अगोदर जर तुम्ही बघितलं का तर 8 ते 9 क्वेश्चन प्राचीन आणि मध्ययुगीनवर येत होते आणि बाकीचे राहिलेले क्वेश्चन आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक यांच्यावर यायचे लक्षात ठेवा 7 ते 8 प्रश्न. ठीक आहे, पण म्हणजे किती प्रश्न विचारावे याचं कुठेही फॉर्म्युला ठरलेलं नाहीये. कधी प्रश्न जास्त येतात, कधी प्रश्न येतच नाहीत असं पण होतं. आता 2025ची जी राज्यसेवा पूर्व झाली होती का त्याला प्राचीनवर प्रश्न नव्हते, पण 2024ला होते ना प्राचीनवर प्रश्न लक्षात ठेवा. 2023ला सुद्धा प्रश्न होते. याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे, प्रश्न कधी येतात कधी येत नाहीत, पण करून जाणं आपलं काम आहे. जर प्रश्न आले तर ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. या मध्ययुगीन भारताची त्याच्यावर यावर्षी 6 प्रश्न होते, त्यातले 5 प्रश्न तर आपल्या नोट्स मधून होते लक्षात ठेवा. एक प्रश्न फक्त आपल्या नोट्स मध्ये नव्हता. एवढे साधे सोपे प्रश्न विचारतात तर तो भाग आपला कव्हर झाला पाहिजे. बाकी मग आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक हा भाग सुद्धा महत्वाचा आहे, जो की तिथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला देण्याचा तिथं काय केलाय, प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सिलेबस मध्ये आपण जर बघितलं तर भारताचा इतिहास आणि भारताची राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्रांच्या भारांशासह एवढं हा सिलेबस मध्ये फक्त एक लाईन दिली आहे. पण आपल्याला माहिती पाहिजे त्यात मला काय करून जायचं आहे, मला प्राचीन भारत करायचा आहे, मध्ययुगीन भारत करायचा आहे, मला आधुनिक भारत सुद्धा करायचा आहे. हे 3 घटक माझे महत्वाचे भाग आहेत जे की मला परीक्षेसाठी असणार आहेत. हे त्या एका लाईनीचं ते विश्लेषण झालं लक्षात ठेवा. आता प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक मध्ये नेमकं काय करायचं हे तुम्हाला पुढे देण्याचा प्रयत्न केलाय. प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कोणते टॉपिक फोकस करायला पाहिजे की ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात किंवा कुठून कुठपर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले जातात, तर हा तुमच्या समोर सिलेबस आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग प्राचीन भारताचा इतिहास बघत असताना सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक आहे अश्मयुग लक्षात ठेवा. म्हणजे अश्मयुगापासून सुरुवात होते. मग अश्मयुगाचे 3 कालखंड पडतात लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं पुराश्मयुग, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मध्याश्मयुग आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नवाश्मयुग. तर हे 3 कालखंड आपल्याला अश्मयुगाचे सांगता येतील ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. या 3 कालखंडाचे म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग याचा आयोग तुम्हाला काय विचारतं, याचा आयोग तुम्हाला वैशिष्ट्य विचारतं
आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे ठिकाणं किंवा स्थळ विचारतं, कुठल्या राज्यामध्ये कुठले ठिकाणं सापडतात. ठीक आहे, म्हणजे प्रश्न आला होता बघा, मध्याश्म युगाचं सगळ्यात मोठं ठिकाण कोणतं? बागोर. बागोर हे राजस्थानमध्ये आहे, जे मध्याश्म युगामधलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे. प्रश्न आला होता, सूक्ष्मास्त्र हे कुठल्या कालखंडाचं वैशिष्ट्य आहे? सूक्ष्मास्त्र हे मध्याश्म युगाचं वैशिष्ट्य आहे. कुठल्या काळामध्ये अग्नीचा शोध लागला? तर कुठल्या काळामध्ये अग्नीचा शोध लागला? नवाश्म. शेतीचा शोध कुठल्या काळामध्ये लागला? नवाश्म युगामध्ये लागला. म्हणजे असे प्रश्न विचारतात. त्यानंतर पुराश्म युगाचं सगळ्यात महत्वाची गुफा किंवा ठिकाण कोणतं आहे? तर भीमबेटका आहे, जे की MP मध्ये, ते त्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अश्मयुग हा टॉपिक तुम्हाला करून जायचा आहे. तिथून तुमच्या इतिहासाची सुरुवात होते. प्राचीन भारताचा इतिहास ज्याच्यापासून चालू होतो का, तो घटक म्हणजे अश्मयुग आहे. ठीक आहे, त्यामुळं रानटी अवस्थेमध्ये असलेलं मानवाचं जीवन टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळामध्ये आधुनिकतेकडे तो माणूस येत राहिला किंवा बदलाकडे येत राहिला, आणि त्याच्या जीवनामध्ये झालेला जो बदल होता का, तोच त्या बदलाचा इतिहास म्हणजे आपल्या मानवाचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. आणि त्या अश्मयुगापासून सुरुवात होतं. रानटे असलेला मानव, रानटे असलेली अवस्था, तिथून त्या सगळ्या गोष्टीला चालू होते. दिवसभर जंगलामध्ये भटकंती करणं आणि रात्री गुहेमध्ये आश्रय करायला जाणं किंवा आराम करायला जाणं, इथून तो इतिहास चालू झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला टॉपिक आहे अश्मयुग, जो की महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे ताम्रपाषाण युग. नवाश्मयुगाच्या सगळ्यात शेवटी धातूचा शोध लागला, लक्षात ठेवा. आणि धातू मग कोणता होता? ताम्र. म्हणजे जिथं धातू आणि दगड मोठ्या प्रमाणात वापर केला गेला ते युग होतं ताम्रपाषाण युग. तर ते ताम्रपाषाण युग महत्वाचं आहे. मग ताम्रपाषाण युगामध्ये प्रश्न विचारतात, ताम्रपाषाण युगाचे ठिकाणं सांगा. राज्य आणि ठिकाणं यांच्या जोड्या लावा, अशा परीक्षेला क्वेश्चन येतात. आणि ताम्रपाषाणकालीन ज्या काही इतर संस्कृती होत्या का, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यामुळे दुसरा टॉपिक ताम्रपाषाण युग. त्यानंतर तिसरा सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे प्राचीन भारताची इतिहासामधली सगळ्यात महत्वाची संस्कृती सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हे आपल्या भारताचं झालेलं पहिलं नागरिकीकरण आहे. ठीक आहे, त्यामुळे नागरिकीकरण पहिलं म्हणजे हडप्पा संस्कृती, ज्याच्यामध्ये 2000 पेक्षा जास्त ठिकाणं होते. मग त्यांच्यावर परीक्षेला 100% प्रश्न असतो. त्यानंतर सिंधू संस्कृती मधल्या मुद्रा कशा होत्या, कुठल्या दगडाचा वगैरे वापर केला, त्याच्यावर आयोगाचे क्वेश्चन होते. स्टिटाईट नावाचा दगड होता. ठीक आहे, बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून तिथं, आपण डिटेलमध्ये नंतर त्याचं विश्लेषण घेऊ. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं सिंधू संस्कृती हा घटक सुद्धा महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यानंतर वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृती ही आपली वाङ्मयीन संस्कृती आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. मग सगळ्यात महत्वाचं आपले 4 वेद असतील, त्याचे उपवेद असतील, रामायण असेल, महाभारत असेल, आरण्यके असतील, ब्राह्मण ग्रंथ असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवा ज्या तुम्हाला वैदिक संस्कृतीमध्ये तिथं बघायच्या आहेत. तिथं पण प्रश्न असतात. त्यानंतर जैन आणि बौद्ध धर्म, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, जैन धर्म वर्धमान महावीरांच्या विचारांवर आधारित असलेला धर्म, बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी सांगितलेला धर्म, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे जैन धर्म आणि बौद्ध धर्म, त्यांची विचारधारा, त्यांची विचार प्रणाली, त्यांचे तत्व, त्यांचे पंथ, त्या धर्माचे 2 वेगवेगळे पंथ होते, दोन्ही पण धर्माचे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे महाजनपद. महाजनपद जवळपास किती होते? 16. या 16 महाजनपदावर प्रश्न असतो, नेहमी प्रश्न विचारला जातो. तर महाजनपद सगळ्यात महत्वाचं 16 होते. ते आज कोणत्या राज्यामध्ये विभागले गेले आहेत ते विचारतात. कुठला राजा तिथं राज्य करत होता ते विचारतात. त्यांची राजधानी कोणती होती ते प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते आज सगळ्यात महत्वाचं 16 महाजनपदामध्ये मग त्याचं वैशिष्ट्य तिथलं काय आहे का, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. तर हे सगळे 16 महाजनपदाला घेऊन प्रश्न असतात. तो एक टेबल आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित दिलेला आहे. तो एवढं व्यवस्थित केला ना, त्याच्या पलीकडे कधी क्वेश्चन जात नाही. महाजनपद हे आपल्या भारतातलं दुसरं नागरिकीकरण मानलं जातं. कारण पहिलं नागरिकीकरण हडप्पा संस्कृती होतं आणि दुसरं नागरिकीकरण महाजनपद होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्या 16 महाजनपदामध्ये सगळ्यात महत्वाचं महाजनपद मगध होतं. आणि मगध हे सगळ्यात महत्वाचं सत्तेचं काय होतं? केंद्र. मग त्या मगधावर पहिलं घराणं होतं ज्यांनी राज्य केलं, त्या घराण्याचं नाव काय होतं? मौर्य सत्ता. चंद्रगुप्त मौर्य यानं त्या घराण्याची काय केली? स्थापना केली. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मौर्य घराणं महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. मौर्य घराण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हा आपल्याला सांगता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू होता, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. कारण त्या लोकांनी त्या घराण्याला एक वेगळेपण किंवा एक महत्व प्राप्त करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मौर्य सत्ता विचारतात. मौर्य सत्तेबद्दल सगळं माहित असायला पाहिजे. त्यानंतर मौर्य सत्तेचा जेव्हा राज झाला का, तेव्हा आपल्या भारतावर काही विदेशी टोळ्यांनी आक्रमण केलं, लक्षात ठेवा. मग त्या विदेशी टोळ्या आक्रमण करणाऱ्या कोणकोणत्या होत्या? तर सगळ्यात महत्वाचं पहिली टोळी होती इंडो ग्रीक.
ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शक, त्यानंतर पर्शियन आणि त्यानंतर कुशाण. तर ह्या टोळ्यापैकी आपल्याला सांगता येतील ज्यांनी भारतावर काय केलं, आक्रमण केलं, त्यांना आपण विदेशी सत्ता असं म्हणतो. त्यांच्यावर पण परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर त्यांनी जेव्हा आक्रमण केलं का तेव्हाच आपल्या भारतामध्ये काही देशी सत्ता पण होत्या. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शुंग घराणं होतं, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कण्व घराणं होतं, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं चेदी घराणं होतं आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं घराणं कोणतं होतं, सातवाहन. परीक्षेला गेल्या वर्षी प्रश्न होता सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता, राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. ठीक आहे. त्यामुळे हे 4 घराणे महत्वाचे आहेत ज्यांनी आपल्या भारतावर काय केलं होतं, आपल्या प्रादेशिक सत्तेमध्ये भारतामध्ये त्यांनी राज्य केलेलं. तेव्हा ह्या विदेशी लोकांचे भारतावर काय व्हायचे, आक्रमण. त्यांचा सगळा इतिहास आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यामुळे टॉपिक आहे विदेशी सत्ता आणि देशी सत्ता. त्यानंतर भारताला परत एकदा वैभव प्राप्त करून देण्याचं काम ज्या घराण्याने केलं होतं त्या घराण्याचं नाव होतं गुप्त घराणं. त्यांचा इतिहास विचारतात. त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास करत असताना गुप्त घराणं महत्वाचं आहे. मग श्रीगुप्त हा त्या घराण्याचा संस्थापक होता. पण त्या गुप्त घराण्यानं एक राजकीय स्थिरता भारताला देण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर भारतामध्ये काही पूर्ण भारत त्यांनी आपल्या हातामध्ये ठेवला. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे फेमस राजे येऊन गेले, लक्षात ठेवा. एक होता समुद्रगुप्त ज्याला आपण भारताचा नेपोलियन असं म्हणतो आणि दुसरा चंद्रगुप्त नावाचा एक व्यक्ती होता. दुसरा चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त ह्या 2 लोकांनी गुप्त घराण्याचं वैभव हे त्या काळामध्ये टिकून ठेवलं आणि भारताला एक राजकीय स्थिरता, परकीय लोकांच्या आक्रमणापासून भारताचं संरक्षण त्या 2 घराण्यांनी केलेलं, त्या 2 राजांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर गुप्त घराणं महत्वाचं आहे. मग त्याच्या गुप्त घरात साम्राज्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वर्धन घराणं. हर्षवर्धन हा शेवटचा हिंदू राजा होता ज्यानं उत्तर भारतामध्ये राज्य केलं. पण हर्षवर्धनाच्या नंतर प्राचीन भारताचा इतिहास समाप्त होतो आणि तिथून पुढे मध्ययुगीन भारताचा इतिहास चालू होतो. तेव्हा परकीय टोळ्या परत एकदा इस्लामिक देशातल्या टोळ्या भारतावर आक्रमण करायला लागतात, लक्षात ठेवा. ते शतक होतं 8वं शतक. त्यामुळे ते 8वं शतक महत्वाचं आहे. जिथं परीक्षा तिथून मध्ययुगीन भारताची त्या चालू होतो. ठीक आहे. पण वर्धन साम्राज्य महत्वाचं, त्याचं पण करून ठेवायचं. कारण प्रश्न आला होता हर्षवर्धनाचा पराभव कोणत्या व्यक्तीने केला होता, दुसरा पुलकेशी. ठीक आहे. त्यामुळे हर्षवर्धन महत्वाचं आहे. हर्षवर्धनाचे नाटकं नागानंद रत्नावली, प्रियदर्शिका. तर याच्यावर परीक्षेला 3 वेळा क्वेश्चन आला आतापर्यंत. म्हणजे क्वेश्चन येतात. हर्षवर्धन हा महत्वाचा आहे. त्यानंतर हर्षवर्धनानंतरचा भारत कसा होता, तर भारत हा काही प्रादेशिक सत्तामध्ये विभागला गेलेला देश होता, लक्षात ठेवा. काय प्रादेशिक सत्ता त्या भागामध्ये काय करत होत्या, राज्य करत होत्या. ठीक आहे. त्यामुळे हर्षवर्धनानंतरचा भारत, मग त्याच्यामध्ये चालुक्य असतील, चोल असतील, पल्लव असतील, तर ह्या लोकांची सत्ता आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये प्रादेशिक लोक त्या भागामध्ये राज्य करायचे. त्यांचा इतिहास विचारतात. त्यामुळे ते पण करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दक्षिण भारतामध्ये 3 घराणे होते, पांड्य, चेर आणि चोल. यांचा पण इतिहास महत्वाचा आहे. ठीक आहे. तर पांड्य, चेर आणि चोल हे दक्षिण भारतामध्ये 3 घराणे राज्य करायचे. हर्षवर्धनाच्या नंतर ते राज्य करताना आपल्याला दिसतील. त्यामुळे ते घराणे सुद्धा काय तर महत्वाचे. हा सगळे टॉपिक ज्यातून तुमचा प्राचीन भारताचा इतिहास कव्हर होतो, लक्षात ठेवा. मला प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, मला राज्यसेवा पूर्वसाठी तो प्राचीन भारताचा इतिहास आहे. तर हे सगळे टॉपिक आपले वाचून जाणं गरजेचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला काय बनतात, क्वेश्चन बनतात, लक्षात ठेवा. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास. आता मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 6 प्रश्न होते यावर्षी, लक्षात ठेवा. पण ते 4 ह्या 5 टॉपिकवर ते प्रश्न आलेले. ठीक आहे. तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पहिला टॉपिक आहे, लक्षात ठेवा, अरब गजनी गोरी यांनी भारतावर केलेलं आक्रमण. आणि हे आक्रमण मग सगळ्यात महत्वाचं 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत आपल्याला असलेले दिसतील. त्या आक्रमणाचा एकमेव हेतू एकच होता, लक्षात ठेवा. त्यांना फक्त भारतातील संपत्ती घेऊन जायचं होतं आणि त्यांना आपल्या देशातला राज्यकारभार स्ट्रॉंग करायचा होता. त्यामुळे ह्या लोकांनी ज्या 4 दशक भारतावर आक्रमण केले का, त्या आक्रमणाचा उद्देश फक्त एकमेव काय जमवणं होता, संपत्ती जमवणं होता. त्यांना कुठेही भारतामध्ये सत्ता स्थापन करायची नव्हती. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गजनीनं, मोहम्मद गजनीनं भारतावर केलेल्या 17 स्वाऱ्या या महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. 17 वेळा त्यानं भारतावर स्वाऱ्या केल्या होत्या. आमापाशी संपत्ती त्यानं काय केली, लुटून नेली. कारण का, संपत्तीची लूट करणं हा एकमेव ह्या आक्रमणाचा काय होता, हेतू होता. त्यामुळे त्या आक्रमणाचा अभ्यास करायचा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. पहिलं आक्रमण 712 मध्ये झालं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं मुहम्मद बिन कासिम.
मुहम्मद बिन कासिमनं पहिल्यांदा आक्रमण केलेलं आपल्याला दिसतं इसवी सन 712. ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधलं पहिलं आक्रमण मानलं जातं. आणि मग हे आक्रमण सगळे तुम्हाला या 4 दशकामध्ये आहेत, 8 ते 12. पण 12व्या शतकामध्ये मग सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन काय झालं, दिल्ली सुलतानशाहीची स्थापना झाली. मग दिल्ली सुलतानशाही महत्वाची आहे, 1206 ला स्थापना झाली होती. त्या 1800 सगळ्यात महत्वाचं 1526 पर्यंत दिल्ली सुलतानशाही आपल्याला दिसते. लक्षात ठेवा 1206 पासून 1526 पर्यंत 5 घराण्यांनी राज्य केलं होतं. दिल्ली सुलतानशाही मधलं पहिलं घराणं होतं गुलाम घराणं, दिल्ली सुलतानशाही मधलं दुसरं घराणं होतं खिलजी घराणं, दिल्ली सुलतानशाही मधलं तिसरं घराणं होतं तुगलक घराणं, दिल्ली सुलतानशाही मधलं चौथं घराणं होतं सय्यद घराणं आणि दिल्ली सुलतानशाही मधलं 5वं घराणं होतं लोधी घराणं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी. सिंपल क्वेश्चन असतं, या घराण्यामध्ये झालेल्या सम्राटांचा, राजांचा काय लावा, सुलतानांचा क्रम लावा, असा सिंपल क्वेश्चन येतो. लक्षात ठेवा. तुगलक घराण्यावर 2026 ला प्रश्न होता. आता 25 ला काय होता की आमिर दिवाने कोई हे डिपार्टमेंट कोणी स्थापन केलं, मुहम्मद बिन तुगलक. म्हणजे क्वेश्चन येतात ते क्वेश्चन हेतूनच जमतात. लक्षात ठेवा. तर गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद, लोधी या 5 घराण्याचा अभ्यास करणं म्हणजे दिल्ली सुलतानशाहीचा अभ्यास करणं. आणि 1526 ला मग सगळ्यात महत्वाची घटना झाली होती, पानिपतचं पहिलं युद्ध झालं. आणि ज्या युद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं लोधी घराण्याचा जो शेवटचा व्यक्ती होता का, इब्राहिम लोधी, त्या इब्राहिम लोधीचा बाबरानं पराभव केला. मग इब्राहिम लोधीचा पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये झालेला जो पराभव होता का, त्यानं 3 गोष्टी घडल्या. एक, इब्राहिम लोधीची सत्ता नष्ट झाली, दुसरं लोधी घराण्याची सत्ता नष्ट झाली आणि तिसरं दिल्ली सुलतानशाही नष्ट झाली. लक्षात ठेवा. आणि मग 1526 ला मुघलांचं राज्य भारतावर आलं. मग 1526 पासून ते सगळ्यात महत्वाचं 1857 पर्यंत भारतावर राज्य करणारं कोण होतं, तर मुघल सत्ता होती. लक्षात ठेवा. मग त्या मुघल सत्तेमध्ये सुद्धा 2 कालखंड पडतात. एक 1707 मध्ये ते कालखंड विभागले जातात. लक्षात ठेवा. कशी विभागले जातात, तर 1526 ला राज्य करणारा बाबर असतो, पुढे त्याचा मुलगा येतो. लक्षात ठेवा हुमायून, त्याचा मुलगा येतो नंतर अकबर, अकबराचा मुलगा येतो नंतर जहांगीर, जहांगीराचा मुलगा येतो शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा येतो औरंगजेब. लक्षात ठेवा. तर असे सगळे लोक काय करतात, काम करतात. पण 1707 ला औरंगजेबाचा काय होतो, मृत्यू होतो. पण बाबरापासून जे औरंगजेबापर्यंत झालेले असतात का, त्यांना आपण ग्रेटर मुघल असं म्हणतो. लक्षात ठेवा. आणि 1707 ते 1857 मध्ये जे मुघल होतात का, त्यांना आपण लेटर मुघल असं म्हणतो. ग्रेटर मुघल हे सगळ्यात तुल्यबळ होते की ज्यांनी भारतावर राज्य करण्याचा प्रयत्न केला किंवा राज्य केलं. लक्षात ठेवा. पण लेटर मुघल त्यांना ते राज्य टिकून ठेवता आलं नाही. मग 1707 ला जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला का, 1707 पासून ते 1857 पर्यंत भारतात मुघल सत्तेचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. 1757 ते 1857 हा कालखंड महत्वाचा मानला जातो, कारण 1757 ते 1857 या कालखंडात मुघलांचा राज झाला. पण 1707 पासून 1857 पर्यंत याच कालखंडामध्ये एका सत्तेचा उदय झाला. आणि उदय झालेली सत्ता दुसरी तिसरी कोणती नव्हती, तर ती सत्ता ब्रिटिश होती. लक्षात ठेवा. त्यामुळे एक कालखंड भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे, तो 1707 पासून चालू होतो ते 1857 पर्यंत. एका सत्तेचा सूर्यास्त होतोय आणि दुसऱ्या सत्तेचा सूर्योदय होतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ऱ्हास होणारी सत्ता मुघलांची आहे आणि उदय होणारी सत्ता ब्रिटिशांची आहे. पण 1707 पासून 1857 पर्यंत 9 मुघल सम्राट झाले. लक्षात ठेवा. पण त्यांना ते राज्य टिकवून ठेवता आलं नाही. आणि 1857 चा जेव्हा उठाव झाला का, तेव्हा भारतामध्ये मुघलांच्या सत्तेचा शेवट झाला. आणि तिथून पुढे 1858 पासून भारतामध्ये इंग्रजांची पार्लमेंटची सत्ता आली. ते मग 1947 पर्यंत भारतावर राज्य करणारं कोण होतं, ब्रिटिश पार्लमेंट. लक्षात ठेवा. त्यामुळे 58 पासून 1947 पर्यंत ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य होतं. त्यामुळे मुघलांचा इतिहासाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब हे 6 सत्ताधीश अभ्यास करायचे. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. लक्षात ठेवा. मग बाकी लेटर मुघलवर कधी एकच प्रश्न आलाय, फक्त त्यांचा क्रम लावा, बाकी कधीच प्रश्न येत नाही. पण हे 6 लोक महत्वाचे आहेत. अकबरावर तर कंटिन्यू प्रश्न असतो, कारण सगळ्यात महत्वाचा तो उदारमतवादी होता, लिबरल विचारधारेचा होता, धर्मसहिष्णू होता, त्याच्यावर सारखं प्रश्न असतात. लक्षात ठेवा. आता पण प्रश्न होता. ठीक आहे. 2025 ला पण. तर सगळ्यात महत्वाचं मुघल सत्ता, दिल्ली सुलतानशाही यांचा अभ्यास महत्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुगलक घराणं जेव्हा उत्तर भारतामध्ये काम करत होतं का, तेव्हाच दक्षिण भारतामध्ये विजयनगर साम्राज्य अस्तित्वात आलं. आणि विजयनगर साम्राज्यावर 2025 ला प्रश्न होता, कृष्णदेवराय. विजयनगर साम्राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 4 घराणे आहेत. लक्षात ठेवा. किती घराणे आहेत, 4. तर त्या 4 घराण्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा, त्यांच्यावर प्रश्न असतो. तर पहिलं घराणं होतं, लक्षात ठेवा, संगम. दुसरं घराणं होतं चालू,
तिसरं घराणं होतं तुलवा आणि चौथं घराणं होतं आरविडू, लक्षात ठेवा. तर आरविडू, तर सगळ्यात महत्वाचं संगम, सालू, तुलवा आणि आरविडू हे 4 घराणं जे की विजयनगर साम्राज्याचा इतिहास त्याच्यामध्ये. नंतर विजयनगर साम्राज्य नष्ट झालं आणि त्याच्यातून पुढे वेगवेगळे भाग झाले. पण विजयनगर साम्राज्य महत्वाचं आहे. त्यातलं प्रत्येक घराणं, त्यातला प्रत्येक राजा आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा कृष्णदेवराय होता, ज्यांच्यावर आता 2025 ला प्रश्न होता आणि तो प्रश्न रिपीट झाला, PYQ होता अगोदरचा, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुघलक घराण्याच्याच काळामध्ये दक्षिण भारतात अजून एक घराणं आलं, बहामनी सत्ता. बहामनी सत्ता विजयनगर साम्राज्याच्या वर होती, लक्षात ठेवा. नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत, म्हणजे नर्मदा नदीपासून तुंगभद्रापर्यंत बहामनी साम्राज्य आहे. तुंगभद्रापासून खाली परत विजयनगर साम्राज्य आहे. तर बहामनी सत्ता हसन गंगू बहामनी या व्यक्तीनं त्या साम्राज्याची स्थापना केली, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 2-3 राज्य महत्वाचे आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारतात. पण बहामनी साम्राज्याचा शेवट झाला, त्याच्यातून पुढे 5 शाह्या तयार झाल्या. किती शाह्या तयार झाल्या? 5. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही या 5 शाह्या. आणि या 5 शाह्या कालांतरानं पुढे मुघल सत्तेमध्ये विलीन झालेल्या आपल्याला दिसतील. त्यामुळे बहामनी सत्ता साम्राज्य सुद्धा करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. तर हे सगळे 5 टॉपिक जे आहेत का, ते तुमचा कुठला इतिहास कव्हर करतात, तर ते तुमचा मध्ययुगीन भारताचा इतिहास कव्हर करतात. त्यामुळे मध्ययुगीन भारतामध्ये मला करायचं आहे काय हे टॉपिक, प्राचीन भारतामध्ये मला करायचं आहे काय हे टॉपिक, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि या सगळ्या आपल्या नोट्स आहेत, तेवढं जरी तुम्ही करून गेलं तरी तुमचं काम होतंय, लक्षात ठेवा. आता बाकी मग राज्यसेवा पूर्व 2025 ला आलेले तुम्हाला इथं प्रश्न दिलेत. आता बघा 2025 ला जे प्रश्न आलेत तर त्या प्रश्नाबद्दलची तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा मुघलकालीन न्याय व्यवस्थेमध्ये शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या काय अचूक जोड्या लावा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मुघल काळ, म्हणजे प्रश्न मुघल काळावर आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ प्रश्न आलाय कुठं? मुघल सत्ता. ठीक आहे. त्यामुळे ही जी मुघल सत्ता आहे का तिथं प्रश्न आहे आणि ते शिक्षाबद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे. हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आपल्या नोट्समध्ये नव्हता. एवढा एकच प्रश्न आपल्या नोट्समध्ये नव्हता, बाकी सगळे क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे मुघल सत्तेवरचा आलेला प्रश्न होता. बाकी जे उत्तर तुम्हाला माहित आहेत ते काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही, पण हा प्रश्न आला होता की जिथं शिक्षेचे प्रकार कोणते होते ते ओळखा. हा प्रश्न एक होता मुघल सत्तेबद्दल. आता हा प्रश्न बघा, अकबरावर प्रश्न आलाय. याचा अर्थ अकबरानं खान आणि पदवी कोणाला दिली? मला तुम्हाला फक्त एरिया सांगायचा की प्रश्न कसे येतात. आता अकबरावर प्रश्न आलाय म्हणजे तुमच्या समोरच उत्तर आहे, लक्षात ठेवा. मुघल सत्तेमध्ये प्रश्न विचारलाय कोणावर? अकबरावर. ठीक आहे. म्हणजे अकबराच्या दरबारामध्ये जे लोक होते का त्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला त्यानं खान पदवी दिली होती, लक्षात ठेवा. तो प्रश्न आहे. त्यानंतर दिवाने आमिरे कोई नावाचं स्वतंत्र खातं तयार कोणी केलं होतं? तर सगळ्यात महत्वाचं दिवाने आमिरे कोई हे खातं मुहम्मद बिन तुगलकाचं आहे. याचा अर्थ तुम्हाला हा क्वेश्चन कुठं आहे? मध्ययुगीन भारतामध्येच आहे. तर सगळ्यात महत्वाचं दिल्ली सुलतानशाहीमध्ये तुगलक आहे आणि तुगलकामध्ये मुहम्मद बिन तुगलक आहे. त्याच्यावरचा प्रश्न आहे, त्याचा डिपार्टमेंट विचारलंय. मग याचा अर्थ दिल्ली सुलतानशाहीवर प्रश्न आहे. बघा तुमच्या समोर प्रश्न आहेत, तुम्हाला त्यातला फरक कळाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील राजे आणि त्यांची राजघराणी यांच्या काय लावा? जोड्या लावा. तर सगळ्यात महत्वाचं हर्षवर्धनानंतर जो भारत होता का त्याच्यामध्ये हे घराणे होते: विजयालय, अपराजित म्हणजे पल्लव, चोल, त्यानंतर गुर्जर आणि चोल दुसरा. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं हा जो सगळा इतिहास आहे का तर तो सगळा हर्षवर्धनानंतरचा भारत आहे. म्हणजे ते मध्ययुगीन भारतामध्ये जातात, लक्षात ठेवा. 8व्या शतकानंतर पुढे. ठीक आहे. म्हणजे हर्षवर्धनानंतर ज्या प्रादेशिक सत्ता होत्या तर तिथं तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा तो सुद्धा प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधलाच आहे. म्हणजे प्रादेशिक घराणं पल्लव, चोळ वगैरे आणि त्यातला राजा विचारले, त्याच्या जोड्या लावा, हा प्रश्न आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता कृष्णदेवराय. बघा कृष्णदेवराय याच्या संदर्भात प्रश्न विचारले. बरं हा प्रश्न नवीन आहे का? नाही, हा क्वेश्चन अगोदरचा आयोगाचा काय होता? PYQ होता. आता कृष्णदेवराय तुम्हाला भेटतो कुठं? लक्षात ठेवा. तर कृष्णदेवराय तुम्हाला भेटतो कुठं? विजयनगर साम्राज्यामध्ये, कारण तो तुलवा घराण्यामधला होता. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ सम्राट आहे तो विजयनगर साम्राज्याचा, जो की तुम्हाला त्या तुलवा घराण्यामध्ये भेटतो. म्हणजे प्रश्न विजयनगरवर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, दिल्ली सुलतानशाहीवर प्रश्न आहे, मुघल सत्तेवर प्रश्न आहे, विजयनगर साम्राज्यावर प्रश्न आहे, प्रादेशिक घराणे जे होते त्याच्यावर प्रश्न आहे. मध्ययुगीन भारताची त्यामधल्या या गोष्टी सगळ्या कव्हर होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बघा इथं बघा, आता तो संगम घराण्यातील दिलं, याचा अर्थ हे वाक्य चुकीचं आहे. तो संगम घराण्यामधला नव्हता, तो तुलवा घराण्यातला होता. 4 घराणे होते: संगम, सालू, तुलवा, आरविडू. ठीक आहे. पण तो संगम घराण्यातला दिलाय तुम्हाला. मी ते 4 घराणे सांगितलेत: संगम, सालू, तुलवा आणि आरविडू. तो संगम घराण्यातला होता का? नाही. तो कुठल्या घराण्यातला होता? तुलवा. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं ते वाक्य काय चुकीचं आहे, लक्षात ठेवा. बाकी मग अबक हे आपल्याला उत्तर बरोबर सांगता येईल. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा हा कृष्णदेवरायचा प्रश्न आहे. तर असे प्रश्न होते. म्हणजे किती प्रश्न होते बघा: 1 नंबर, त्यानंतर 2, 3, 4, त्यानंतर 5,
ठीक आहे, 5 क्वेश्चन विचारले होते जे की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. म्हणजे असे क्वेश्चन कव्हर होतात, तुम्हाला ते टॉपिक व्यवस्थित करून जायला पाहिजे, जाता आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचा टॉपिक. तर पुढचा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा कोणता, तर आधुनिक भारताचा इतिहास. आता प्राचीन मध्ययुगीनचा विषय संपला आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण का प्राचीन मध्ययुगीनच्या आपल्या स्वतःच्या नोट्स आहेत, त्या व्यवस्थित नोट्स करा. त्याचा कोर्स आहे तो व्यवस्थित केला, तुम्हाला दुसरं एक्स्ट्रा वाचायची काही गरज नाही. सगळे क्वेश्चन कव्हर होतात. त्या 5 मधला फक्त एक क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये नव्हता, जो शिक्षेचा. बाकी सगळं तुम्हाला आपल्या नोट्समध्ये दिसेल. टेलिग्रामला सुद्धा पेपर झाल्या टाकलेलं होतं, तुम्ही ते बघू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही जे पण करताय ना ते केल्यानंतर तिथून परीक्षेला मार्क आले पाहिजे, हा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा. तुम्हाला त्या गोष्टी देऊन जातील, म्हणून तुमच्या समोर हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर नंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास करत असताना तुम्हाला कुठले टॉपिक करायला पाहिजे ते तुमच्या समोर टॉपिक दिलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन. मग युरोपियन लोक जे भारतामध्ये आले त्यांचा सगळा इतिहास आपल्याला माहित असायला पाहिजे, कारण परीक्षेला वकारीचा क्रम लावा असे जुने पण प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, भारतात पहिल्यांदा येणारे पोर्तुगीज होते, 2 नंबर डच होते, 3 नंबर इंग्रज होते, 4 नंबर डेन होते आणि 5 नंबर सगळ्यात महत्त्वाचं फ्रेंच होते. तर ह्या सगळ्यांचा इतिहास त्यांनी वखारी बांधल्या. मग इंग्रजांची सत्ता भारतात कशी स्टेबल झाली या सगळ्याचा इतिहास आहे त्यात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1947 पर्यंतचे सगळे कायदे व्यवस्थित करून जायचे, ज्यांच्यावर तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन असतात. प्रश्न येताना डायरेक्ट प्रश्न विचारतात, प्रत्येक कायद्यामध्ये कोणत्या शिफारशी होत्या त्या सांगा. ठीक आहे, त्यामुळे शिफारशी विचारतात. तर 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे महत्वाचे आहेत. त्यानंतर जमीन महसूल सुधारणा, हा सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे. 4 इंग्रजांच्या जमीन महसूल सुधारणा आहेत. त्या 4 जमीन महसूल व्यवस्थित काय करायचा, अभ्यास करायचा. आणि हे करत असताना इथून तुमचा महाराष्ट्राचा इतिहास चालू होतो, कारण 1818ला पेशवाई नष्ट होते आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची राजवट चालू होते. आणि मग इंग्रजांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत लागू होते, लक्षात ठेवा. त्यामुळे रयतवारी पद्धत आणि महाराष्ट्राचा संबंध आहे, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर ब्रिटिश कालीन एज्युकेशन सिस्टीम, लक्षात ठेवा. मग इंग्रजांनी भारतीय एज्युकेशन सिस्टीम मध्ये केलेला बदल. सगळ्यात महत्त्वाचा, 1813ला 1 लाख रुपये दिले होते, 1833ला ते 10 लाख रुपये झाले होते. तिथून पुढे ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1948-49 पर्यंत इंग्रजांनी शिक्षणासाठी नेमलेले जे वेगवेगळे आयोग होते का, ते आयोग व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. शिक्षणासाठी नेमलेल्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या त्या वेगवेगळ्या समित्या व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हिंदू धर्म सुधारणा चळवळ, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ, शीख धर्म सुधारणा चळवळ आणि पारसी धर्म सुधारणा चळवळ याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सोबत त्याच्या मग महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळ सुद्धा महत्वाचे आहे, कारण आपल्याला इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास, त्यामुळे तिथून ते महाराष्ट्राचा भाग पण कव्हर करायचा. ठीक आहे, त्यानंतर वर्तमानपत्र, लक्षात ठेवा. एखादा प्रश्न असतो, वर्तमानपत्राला जोड्या लावायला विचारतात. वर्तमानपत्राचं नाव आणि त्याचा संपादक यांच्या जोड्या लावा, असे परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर उठाव हा भाग सुद्धा महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. उठाव पण 3 करून जायचे, लक्षात ठेवा. एक सगळ्यात महत्वाचा आदिवासींचे उठाव, त्यानंतर 1857चा उठाव आणि त्यानंतर शेतकरी उठाव. हे 3 उठाव महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यानंतर संघटनेवर सुद्धा राज्यसेवा पूर्वला क्रम लावा असे प्रश्न आलेले आहेत. 2023ला प्रश्न होता संघटनेवर क्रम लावा, पण त्या 4 प्रांतातल्या संघटना करून जायचे, लक्षात ठेवा. एक सगळ्यात महत्वाचं बंगाल मधल्या संघटना, दुसरं बॉम्बे मधल्या संघटना, तिसरं मद्रास मधल्या संघटना आणि चौथं इंग्लंड मधल्या संघटना. 4 प्रांतातल्या 4 संघटना व्यवस्थित करून जायचं, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झालेली स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना महत्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीचे 20 वर्ष मवाळ गटानं काम केलं, नंतर जहाल गटानं काम केलं. मवाळ गट, जहाल गट, त्यांचे कार्यपद्धती, त्यांचा उद्देश आणि त्यांचे मार्ग याचा इथं अभ्यास करून जायचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जहाल गटाच्या काळातच मग तिथं बंगालची काय झाली होती, फाळणी झाली होती, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि त्या फाळणीला विरोध म्हणून आपण पहिली राष्ट्रीय चळवळ चालू केली, त्या चळवळीचं नाव होतं स्वदेशी चळवळ. 2024ला स्वदेशी चळवळीवर प्रश्न होता, नेते आणि ठिकाणं यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आलेला. त्यामुळे स्वदेशी चळवळ इथं सुरू झाली होती, ती पहिली राष्ट्रीय चळवळ आहे, जे की महत्वाचे आहे. त्यानंतर जहालांच्याच काळामध्ये होम रूल चळवळ पण झाली होती. तर ती होम रूल चळवळ टिळकांची आणि ॲनी बेझंट यांची होती, ती सुद्धा व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मवाळ आणि जहाल हे 2 गट महत्वाचे आणि ज्यांच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर
महात्मा गांधी आणि त्यांच्या लोकचळवळी. 1915ला महात्मा गांधी भारतात आले. त्यांनी 17 पासून आपलं कार्य चालू केलं. त्यामुळे 17 पासून ते 1922 पर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या लोकचळवळी होत्या. मग त्याच्यामध्ये चंपारण न्याय, त्यांच्यानंतर अहमदाबाद आहे, त्यानंतर खेडा सत्याग्रह, त्यानंतर रौलट सत्याग्रह, त्यानंतर खिलाफत चळवळ, त्यानंतर असहकार चळवळ, ह्या लोकचळवळी सुरुवातीच्या काळामध्ये महत्वाच्या. त्यानंतर 1927 ते 1947 मधील राष्ट्रीय चळवळ करायचं. त्याच्यामध्ये 2 चळवळी येतात. एक सविनय कायदेभंगाची चळवळ येते, लक्षात ठेवा, आणि दुसरा सगळ्यात महत्वाचं छोडो भारत. आणि तो टप्पा पण महत्वाचा आहे, जो की 27 ते 47 ह्या 20 वर्षाचा कालखंड आहे. आणि मग सगळ्यात शेवटी सत्तेच्या हस्तांतरणाकडे 37 ते 47 मध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे 27 ते 47 मध्ये परीक्षेला राज्यसेवेला क्वेश्चन कशा असतात, तिथल्या असलेल्या घटनेचा काय लावा, क्रम लावा. सिंपल क्वेश्चन विचारतात, तो घटना तिथून कव्हर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 47ला भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर मुस्लिम लीगची झालेली स्थापना. मग मुस्लिम लीगचं सगळं राजकारण लक्षात ठेवायचं. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आहे. 1947 पर्यंत मुस्लिम लीगनं राजकारण कसं केलं, ही राष्ट्रीय चळवळ बघतानाच तुम्हाला हे मुद्दे कव्हर होतात, लक्षात ठेवा. कामगार चळवळ परीक्षेला क्वेश्चन असतात. कामगार चळवळ, कामगार संघटना आणि व्यक्ती यांच्या काय करा, जोड्या लावा किंवा सिंगल लाईन पण प्रश्न येतात. त्यामुळे कामगार चळवळीमध्ये कामगार संघटना महत्वाची आहे, जिथं प्रश्न असतो. त्यानंतर कामगारांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी सरकारनं फॅक्टरी ऍक्ट केले होते, ते फॅक्टरी ऍक्ट पण करून जायचे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळ सुद्धा महत्वाची आहे, ज्याच्यावर राज्यसेवा पूर्वला प्रश्न आले होते. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं आपल्या भारतामध्ये घडलेलं क्रांतिकारी आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर युरोपमध्ये असलेलं क्रांतिकारी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अमेरिकेमधलं असलेलं क्रांतिकारी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारत, युरोप, अमेरिका या 3 भागातलं क्रांतिकार्य कोणतं होतं, कोणत्या लोकांनी त्या भागामध्ये काम केलं, कोणत्या संघटना काम करायच्या, कोणते लोक त्या ह्याच्यामध्ये होते, संघटनेमध्ये होते, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक भाग असावा, असा तो विषय होता. आणि त्यासाठी मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली, त्यांच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र ही चळवळ पण महत्वाची आहे, जे की करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्राह्मण्येतर चळवळ हे पण महत्वाचं आहे. ब्राह्मण्येतर चळवळ महाराष्ट्राच्या सामाजिक धार्मिक चळवळीमधला एक महत्वाचा घटक आहे. त्यातल्या वर्तमानपत्रावर वगैरे प्रश्न विचारतात, त्यामुळे ते सुद्धा करून जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मग लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांच्यावर एखादा प्रश्न येतो. तर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय हे पण घटक महत्वाचे आहे. पण आपण हे सगळं बघत असताना त्या व्यक्तीचं काम तिथं कव्हर होते आपलं, त्यामुळे त्याला काही सेपरेट करायची गरज नसते. तरी पण एखादी आपली नोट्स आहे ती वाचून गेलं तरी चालते. तर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक. तर हे सगळं तुम्हाला भारताचा, आधुनिक भारताचे, त्यासोबत महाराष्ट्राचा, म्हणजे तुम्ही हे प्रत्येक टॉपिक बघत असताना प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास दिलाय. तुम्ही तिथून तेवढा महाराष्ट्राचा इतिहास काय करायचं, कव्हर करायचं. बाकी तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही. ह्या सगळ्याच्या आपल्या नोट्स असतील आणि आहेत पण, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय करायचं आणि महाराष्ट्र करताना ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला इथं देण्याचा काय केलाय, प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. आता आधुनिक भारतावर विचारलेले प्रश्न होते. तर पहिला क्वेश्चन होता, 11 एप्रिल 1942ला काँग्रेस वर्किंग कमिटीनं टिंब नाकारण्यासाठी ठराव पारित केला. तर सगळ्यात महत्वाचं क्रिप्स मिशन, म्हणजे 1942ला प्रश्न आलाय. म्हणजे प्रश्न कुठे माहितीये का, 1947च्या अगोदर, म्हणजे 42ला, म्हणजे 27 ते 47 टॉपिक मध्ये तो प्रश्न जातो, तिथं आहे तो. ठीक आहे. तो प्रश्न आधुनिक मधला आहे. मवाळांना शांत करण्यासाठी, मुस्लिमांचं समर्थन मिळवण्यासाठी इंडियन काउन्सिल ऍक्ट द्वारे टिंब केल्या. काय केला, तर सगळ्यात महत्वाचं मोर्ले मिंटो सुधारणा होते त्या. आता म्हणजे हा क्वेश्चन कायद्यावर जातो. याचा अर्थ तुमचा 2 नंबर टॉपिक आहे कायदा, आणि इथं तो कायदा 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, तिथला प्रश्न आहे तो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, चित्तरंजन दास यांनी 17 मध्ये 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून कोणतं पुस्तक लिहिलं, तर इंडिया फॉर इंडियन्स नावाचं पुस्तक लिहिलं. आता हे पुस्तक तुम्हाला कुठे दिलंय, तर हे वर्तमानपत्रामध्ये दिले. आपले वर्तमानपत्र टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन कव्हर होतो, लक्षात ठेवा. सगळे क्वेश्चन आपल्या नोट्स मधले आहेत, कव्हर झालेत तिथं. तेवढं जरी व्यवस्थित केलं ना, तुम्हाला परीक्षेला दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही वेगळं काही करत बसू नका. तुम्हाला सगळं आयतं करून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. आणि ते जर व्यवस्थित तुम्ही केलं ना, तुम्हाला याच्या पलीकडे एक शब्द पण वाचायची गरज नाही. बऱ्यापैकी 15 पैकी 15 म्हणणार नाही, पण 15 पैकी 11 ते 12 क्वेश्चन आपल्या सगळ्या या कंटेंट मधून कव्हर होतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही आपल्या टेलिग्रामला चेक करू शकता. दरवर्षी पेपर झाल्यानंतर आपण त्याचे स्क्रीनशॉट टाकतो आपल्या नोट्स मधले, नाही का, कुठून कुठले प्रश्न आले तुम्ही चेक करू शकता. तुम्ही बघा, तुम्ही वेगळं काही करू नका, सगळं करून दिलेलं आहे. तेच फक्त व्यवस्थित करा की तुम्हाला तिथं परीक्षेला मार्क बनून जातील. 15 पैकी तुमचे 12 जरी क्वेश्चन बरोबर आले ना, तर तुम्ही
तुमचे 24 मार्क झाले लक्षात ठेवा. यावर्षी कितीतरी इंजिनिअरिंगचे मुलं होते की ज्यांनी ऑनलाईन कोर्स घेतला होता, त्यांना 11 12 क्वेश्चन बरोबर आले आणि त्यांचे मार्क डायरेक्ट दुपटीनं वाढलेत लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तो सगळं माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही स्वतः करायला गेला तुम्ही वेगळंच काहीतरी करत बसणार, परीक्षेला वेगळंच काहीतरी येणार. जे सगळं स्ट्रक्चर तुमच्या समोर करून ठेवलेलं आहे तुम्ही त्याचा वापर करा. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घ्या. ऑनलाईन क्लास आहे, ऑफलाईन क्लास आहे, ज्यांना पॉसिबल नसेल ऑफलाईनला त्यांनी ऑनलाईन करा. ऑनलाईन सगळे अवेलेबल करून दिलंय, सगळ्या नोट्स वगैरे तिथं दिलेल्या आहेत सोबत. तेवढं जरी केलं ना तुम्हाला इतिहासाला दुसरं टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इतिहास समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि सर मग मी 10वी नंतर इतिहास कधी वाचलाच नाही, माझं कसं व्हायचं? तुझं पण चांगलं होणार लक्षात ठेवा. तुम्ही 10वी नंतर इतिहास नका वाचू, तुम्ही कधीच नाही बघितला, पण तुम्हाला एवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगितलंय ना, तुम्हाला वाटेल की मी कालपर्यंत इतिहास विषयाचा टेन्शन घेत होतो, आज माझा इतिहास विषय एकदम सोपा झाला. कारण ह्या पोरांच्या प्रतिक्रिया आहेत, कारण मुलांना त्यात जमलेल्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जरी 10वी नंतर इतिहास वाचला नसला ना तरी तुमच्यासाठी एवढा सोपा करून ठेवलाय, तेवढंच करायचं आहे, परीक्षेला जायचं आहे, बिंदास मार्क घेऊन यायचा आहे, बाकी काय करायची गरज नाही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर हैदराबाद संस्थान विलिनीकरणासंदर्भात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? तर राजेंद्र सिंग होते लक्षात ठेवा. 1947 नंतर संस्थानाचं विलिनीकरण जे काही धोरण आहे तर त्याच्यावर तो प्रश्न जातो लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे तो क्वेश्चन कव्हर होतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, पंचशील तत्वांचा प्रथम पुरस्कार भारत आणि चीन, 1947 नंतरचा इतिहास आहे त्याच्यावर तो प्रश्न इथे कव्हर होतो लक्षात ठेवा. ठीक आहे, तो प्रश्न आफ्टर इंडिपेंडन्स मधले 2 क्वेश्चन विचारले होते, त्यातले हे 2 क्वेश्चन आपल्याला सांगता येतील. त्यानंतर टिंबटिंब या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आयोगानं वेगळं दिलंय, पण त्याचं उत्तर परमोन सभा होतं लक्षात ठेवा. हा क्वेश्चन मे बी कॅन्सल होऊ शकतो कारण सेकंड आन्सर की अजून आलेली नाही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा क्वेश्चन कुठे जातो? तर हा क्वेश्चन जातो सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, महाराष्ट्रातल्या धर्म सुधारणा चळवळीवरचा तो क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे असे क्वेश्चन आधुनिक भारतामध्ये कव्हर झालेले आहेत. तर एवढ्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या की आधुनिक भारताबद्दल विचारल्या होत्या. म्हणजे किती क्वेश्चन होते बघा, 1 2 3 त्यानंतर 4 5 6 क्वेश्चन आधुनिक भारताबद्दलचे आहेत आणि 5 क्वेश्चन मध्ययुगीन भारताचे आहेत. ही तर तुमचे 6 आणि 5 11 क्वेश्चन कव्हर होताना दिसतील लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन काही व्यक्तिविशेष आणि समाज सुधारक या घटकावरती जातात. आता परीक्षेला समाज सुधारक पण घटक महत्वाचा आहे आणि मग मला समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करायचा आहे, तर मी नेमकं काय करून जायला पाहिजे? तर समाज सुधारक घटकासाठी एवढे समाज सुधारक करणं अपेक्षित आहे आणि ज्यांच्यावर परीक्षेला सारखं प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जगन्नाथ शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महर्षी वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर आणि न्यायमूर्ती रानडे. एवढे समाजसुधारक महत्वाचे ज्यांच्यावर प्रश्न विचारतात. आणि काही क्वेश्चन हे व्यक्तिविशेषवर सुद्धा असतात. समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष अशा अर्थानं ते प्रश्न विचारले जातात. तर 3 प्रश्न आता त्या अर्थानं होते लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करायचा आहे. एवढे समाज सुधारक मला करायचे आहेत, तर त्यासाठी मला कुठले मुद्दे फोकस करायला पाहिजे? समाज सुधारक घटकाचा अभ्यास करत असताना टू द पॉइंट आपल्याला कुठले पॉइंट फोकस करायचे? तर त्या व्यक्तीचं आपल्याला पूर्ण नाव माहिती पाहिजे, त्या व्यक्तीचं आपल्याला जन्म ठिकाण माहिती पाहिजे कारण जोड्या लावायला प्रश्न येतात. त्यानंतर शालेय शिक्षण कुठं झालं, पदवी आणि पदवीचा विषय कोणता होता त्या व्यक्तीचा, समाज सुधारकांचा, त्यांच्यावर कुठल्या व्यक्तीचा प्रभाव होता का, त्यांनी नोकरी कुठे केली लक्षात ठेवा, नोकरी करत असताना सामाजिक कार्य करायचा विचार आला, मग त्यांनी कोणत्या संघटना संस्था स्थापन केल्या, त्यांनी कुठले पुस्तकं लिहिले, त्यांचे वर्तमानपत्र कोणते होते, पुरस्कार पदव्या मान सन्मान त्यांचे कोणत्या होत्या, त्यांना कुठल्या भेटल्या, त्यांचे मत त्यांचे विचार विचारू शकतात. त्यानंतर त्यांच्याबद्दल इतरांचे मत विचारलं जाऊ शकतं आणि त्यांचं निधन कधी झालं हे पण माहित असायला पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे समाज सुधारक या घटकाचा मला अभ्यास करायचा आहे, कुठले पॉइंट मी फोकस करू, तर ते पॉइंट तुम्हाला इथं दिलेले आहेत. मग हे सगळे पॉइंट आपल्या डोक्यात पाहिजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वाचत असतो तेव्हा. कारण आयोग जे प्रश्न विचारतं का, आयोग प्रश्न विचारायचे मुद्दे हे आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आयोगानं प्रश्न विचारायचे मुद्दे आपल्याला हे सांगता येतील ज्याला धरून आयोगाचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, त्यामुळे समाज सुधारक घटक सुद्धा महत्वाचा आहे जे की परीक्षेला करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपण प्राचीन भारताचा इतिहास बघितला, मध्ययुगीन बघितला, आधुनिक बघितला, महाराष्ट्र बघितला आणि 5वा घटक आपला समाज सुधारक हा होता. त्यानंतर प्रश्न बघा, आता सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली देश बांधव अशा ठिकाणी निकटवर्ती यांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे कोल्हटकर समाज सुधारक कुठले होते लक्षात ठेवा, तर विदर्भातले होते ते.
हा प्रश्न आलाय व्यक्तिविशेषवर. आता इथं व्यक्तिविशेषवर प्रश्न आहे, पण मेन समाज सुधारकामधला हा क्वेश्चन नाही, लक्षात ठेवा. भाई माधव कोलटकर एक व्यक्ती राहिली तर त्यांच्यावरचा तो क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर महान दिल्ली दरबाराचं वर्णन कोणी केलं होतं. आता हा पण प्रश्न व्यक्तिविशेषवर जातो, जो की आपल्याला ग.वा. जोशी भेटतात. ग.वा. जोशींचं हे वाक्य आहे, लक्षात ठेवा, जे की आपल्याला संघटना टॉपिक मध्ये ग.वा. जोशी भेटतात आणि तिथं त्यांची सार्वजनिक सभा आहे. तो क्वेश्चन तिथल्या लेवलचा आहे, ते तू जातं. जातीभेद विवेक सारे पुस्तक कोणी लिहिलं? तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं. पण ते कुणाचे सहकारी होते? महात्मा फुले यांचे सहकारी होते. महात्मा फुले जेव्हा आपण समाज सुधारक बघतो का, तेव्हा आपल्याला तुकाराम पडवळ तिथं भेटतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तो क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काही क्वेश्चन कधी व्यक्तिविशेषवर राहतात, कधी समाज सुधारक यांच्यावर असतात. आता राज्यसेवा पूर्व 2024 चा पेपर होता. 2024 ला 4 प्रश्न समाज सुधारक या घटकावर होते, लक्षात ठेवा. आणि ते 4 समाज सुधारक मग महर्षी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, पंडित रमाबाई होत्या, महात्मा फुले होते, छत्रपती शाहू महाराज होते. या 4 लोकांवर डायरेक्ट प्रश्न होते. म्हणजे परीक्षेला 2024 ला प्रश्न आलेले होते. 25 ला व्यक्तिविशेषवर 2 आणि डायरेक्ट समाज सुधारक 1 असे 3 प्रश्न आलेले आहेत. पण समाज सुधारक व्यवस्थित करून जायचं, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. ते क्वेश्चन अशा स्वरूपाचे येतात. ठीक आहे. ते तुमच्या समोर मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळे तुम्हाला इथं अशा पद्धतीने सांगता येतील. आता बघा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणाचं आहे? आता हा क्वेश्चन पण सगळ्यात महत्वाचं समाज सुधारक किंवा व्यक्तिविशेष इथं जातो. पण हे विष्णुशास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर, जांभेकर यांचं हे पुस्तक नव्हतं. नवीन व्यक्ती होते व्यंकटेश रंगोकट्टे यांचं ते पुस्तक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जांभेकर वाचला, तुम्ही गोपाळ गणेश आगरकर वाचले, लक्षात ठेवा. जांभेकर जर तुम्ही वाचले का, तर तुम्हाला हे जातच नाही तिथं. म्हणजे तुमचं लॉजिक आहे, त्यांनी ते पुस्तक लिहिलं नाही. आगरकर जेव्हा तुम्ही सगळे वाचता तेव्हा तुम्हाला त्यांचं पुस्तक भेटत नाही. ते विष्णुशास्त्री पंडिताचं पण नव्हतं. याचा अर्थ नवीन पुस्तक आहे, पर्याय पण नवीन आहे. तर सगळ्यात महत्वाचं लॉजिक तिथं लागलं पाहिजे. कारण जांभेकर वाचताना आपल्याला कधी ते पुस्तक भेटत नाही, तर आपल्याला माहित असायला पाहिजे त्यांचं ते पुस्तक नाहीये. म्हणजे अशा पण गोष्टी असतात की ते समाज सुधारक वाचल्यानंतर तुम्हाला त्यांनी त्याच्या संदर्भात केलेलं कार्य आहे का नाही यांचा अंदाज येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला ते सुद्धा पुस्तक ते त्यांचं सांगता येणार नाही. तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्यंकटेश रंगोकट्टे यांचं पुस्तक होतं. बघा, म्हणजे 4 प्रश्न होते, 1 त्यानंतर 2 3 आणि 4. हे 4 क्वेश्चन व्यक्तिविशेष आणि समाज सुधारक या घटकावर जातात, जे की महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा असा 2025 चा काय होता आपला पेपर होता आणि त्या पेपरमध्ये ही सगळी माहिती होती. तर सगळ्यात महत्वाचा आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतील. तर सगळ्यात महत्वाचं हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन तुमच्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि ते डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस भेटतील. ज्या ऑनलाईन बॅचेस मध्ये मग राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, संयुक्त पूर्व आणि मुख्य, डिपार्टमेंटल PSI, NCERT ची बॅच, 1 डे बॅच, टेस्ट सिरीज वगैरे सगळं आहे. सोबत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, हिस्ट्री बाय पवन सर. परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला लेक्चर बघायला हे काम येईल, लक्षात ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @history188, त्याच्यावर प्रश्न येतात, त्या प्रश्नाचा सराव करायचा. कारण दररोज आपण इन्फॉर्मेशन पण टाकत असतो. ती इन्फॉर्मेशन पण तुम्ही बघा, जे की आधुनिक सगळे त्या नोट्स मध्ये कधी कधी अपडेट करायला राहिलेले असते, नवीन वाचलेलं असतं, पण ते टेलिग्रामवर मग आपण ते मुलांच्या माहितीसाठी टाकून देतो. तर history188 हा आपला टेलिग्राम चॅनल आहे @history188 आणि आपलं इंस्टाग्रामच्या पेज पण आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता, हिस्ट्री बाय पवन सर. ठीक आहे. त्यानंतर हे 2 पुस्तक आहेत आपले. तर समाज सुधारकाचं पुस्तक आहे, तर ते समाज सुधारकाचं पुस्तक तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला कुठेही भेटू शकतं. कुठल्याही तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला भेट द्या, तिथे तुम्हाला हे आपलं एक्झाम ओरिएंटेड समाज सुधारक पुस्तक भेटेल. त्यानंतर PYQ MCQ च्या जे काही प्रश्न आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक पुस्तक आहे आपलं PYQ MCQ बूस्टर. ते पुस्तक पण तुम्हाला जवळच्या बुक स्टोअरला तुम्ही भेट द्या, तिथे तुम्हाला ते भेटेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्याच्यामध्ये UPSC पासूनचे सगळे क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, जे की गट क पर्यंत सगळे प्रश्न आहेत. आणि टॉपिक वाईज जसं आपण टॉपिक शिकवले का, तसंच ते प्रश्न पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मला हे सगळं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मला तयारी करायची आहे आणि 2026 ला मी सिरियस माझा अटेम्प्ट देतोय आणि मला इतिहास विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ला आपण स्वराज्य संकल्प ही बॅच काय केली आहे, तयार केली, लक्षात ठेवा. आणि या स्वराज्य संकल्प बॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं 75+ व्हिडिओ असणार आहेत, 6 महिने कालावधी असणार आहे, एक लेक्चर तुम्ही 3 वेळा बघू शकता. ही बॅच तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा इतिहास कव्हर करून देईल. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काही मुलांना वाटतंय की मला फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची इतिहासच बॅच करायची आहे, तर आपल्या इथं इतिहास दर्शन बॅच आहे आणि त्या इतिहास दर्शन बॅचची किंमत 299 रुपये. त्याच्यामध्ये 25+ लेक्चर आहेत, 6 महिने कालावधी आहे आणि ते एक लेक्चर तुम्ही 3 वेळा बघू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय सगळा. आणि जे की आपण सिलेबस मध्ये जो प्राचीन मध्ययुगीन बघितला का, तो तिथं दिलाय. मग जर तुम्ही समजा स्वराज्य संकल्प बॅच जॉईन केली तर तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन बॅच जॉईन
जॉईन करायची गरज नाही, कारण स्वराज्य संकल्प बॅच मध्ये प्राचीन पण दिलंय, मध्ययुगीन पण दिलंय आणि आधुनिक पण दिलंय. लक्षात ठेवा, आधुनिक मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पण दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं समाज सुधारक पण दिलेले आहेत. म्हणजे एकच बॅच स्वराज्य संकल्प जरी जॉईन केली तरी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम होतंय. 2026च्या इतिहासाची तयारी ह्या बॅच मधून कव्हर होईल. जर तुम्हाला वाटलं आधुनिक भारत महाराष्ट्र समाज सुधारक मला करायचं नाही, फक्त प्राचीन मध्ययुगीन करायचं आहे, तर प्राचीन मध्ययुगीनची एक सेपरेट बॅच आहे जी 299 रुपयालाच आहे, ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर भेटेल. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या बॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कसं असेल त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. तर त्या बॅचची तयारी करत असताना स्वराज्य संकल्प जी बॅच आहे का, तर त्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं अगोदर तिथं शिकवलं जाईल. लक्षात ठेवा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शिकवल्यानंतर ते शिकवल्याचा व्हिडिओ तुम्हाला तिथं पहिल्यांदा टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. लक्षात ठेवा, व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली नोट्स दिलेले आहेत, त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करायच्या, त्याची प्रिंट मारायची. प्रिंट मारून अगोदरच ठेवा सगळं, कारण व्हिडिओ बघत असताना तुमची नोट्स समोर पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघताय का लेक्चरचा, तेव्हा तुम्हाला तिथं हायलाइट करून ठेवता आलेले पाहिजे मुद्दे, कारण ते मुद्दे महत्त्वाचे आहेत जे की मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगतोय. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 15 क्वेश्चनची प्रत्येक टॉपिकवर काय असेल टेस्ट असेल. लक्षात ठेवा, आणि ती प्रत्येक त्या व्हिडिओच्या खाली ती टेस्ट असेल. तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्ही नोट्स वाचून घेतली, तर 15 क्वेश्चनची ती टेस्ट तुम्ही काय करायची, सोडवायची, ज्याच्यामध्ये पूर्णपणे त्या टॉपिकवरचे MCQ असतील. लक्षात ठेवा, आणि ते MCQ असे असतील जे की सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत कधी विचारलेले नाहीत, पण ते पुढच्या काळामध्ये 26ला आयोग तुम्हाला विचारू शकतं. असे ते MCQ कसे असणार आहेत, संभाव्य असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे संभाव्य MCQ तुम्हाला त्या प्रत्येक टॉपिकच्या खाली 15 देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुमचं काम एकच आहे, पहिल्यांदा व्हिडिओ बघणं, त्यानंतर नोट्स वाचणं आणि त्यानंतर 15 MCQ सोडवणं. त्याच्या माध्यमातून तुमचा तो टॉपिक पूर्णपणे कव्हर होईल. लक्षात ठेवा, तो टॉपिक पूर्णपणे कव्हर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या टॉपिकवरचे तुमच्याकडे असलेलं जे काही पुस्तक आहे, कुठलं पण पुस्तक असू द्या, मग तुमच्याकडे ते आयोगाच्या प्रश्नाचं पुस्तक आहे तुमच्याकडे. ठीक आहे, आता बऱ्याचशा लोकांकडे वेगवेगळे PYQचे पुस्तक आहेत, मग काही लोकांकडे आपलं इतिहासाचं पण पुस्तक असेल किंवा अजून काही वेगळे पुस्तक असतील, तर त्या पुस्तकांमधून काय करायचं, तो टॉपिक काढायचा जो तुम्ही आता शिकलाय, त्या टॉपिक काढायचा आणि त्या टॉपिकवरचे आयोगाचे सगळे तुम्ही काय बघायचे, PYQ बघायचे. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर PYQ बघणं हे तुमचं काम आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे PYQ पण बघा, कारण PYQ महत्वाचे. जर PYQ माहित असतील तर पुढच्या काळामध्ये आयोग आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारू शकता याचा तुम्हाला काय येईल, अंदाज येईल. ठीक आहे, त्यामुळे तो अंदाज सुद्धा तुम्हाला त्या PYQ मधून आला पाहिजे. तर टॉपिक झाल्यानंतर सोडवा. आपण तुम्हाला सरावासाठी संभाव्य MCQ देणार आहे प्रत्येक टॉपिक नुसार, पण आयोगाचे PYQ तुम्हाला त्या पुस्तकातून सोडवायचे. मग तुमच्याकडे जे पण पुस्तक असेल आयोगाच्या प्रश्नाचं किंवा पेपर असतील तर त्या पेपरमधून तुम्ही आयोगाचे प्रश्न सोडवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने आपला काय असेल, क्रम असेल. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यामधून काय होतील, कव्हर होतील. त्यानंतर बऱ्याचशा मुलांचं म्हणणं असतं मी बेसिक काय वाचू, मला नवीन मी सुरुवात करतोय, मला बेसिक सांगा वाचायला. आता बघा, ज्या लोकांना राज्यसेवा पूर्वची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, बेसिक स्टेट बोर्ड आहेत. कोणते, तर आपल्या इतिहासाचं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हिस्ट्री विषयाची तयारी करताय तर हिस्ट्रीसाठी 8वीचं स्टेट बोर्ड आधुनिक भारताचं आहे ते वाचा. जे 8वीचं स्टेट बोर्ड महत्वाचं आहे. 8वीचं स्टेट बोर्ड नंतर एक 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे. लक्षात ठेवा, जे की महाराष्ट्राचा इतिहास आहे, ते महाराष्ट्राचा इतिहास हे स्टेट बोर्ड वाचणं सुद्धा गरजेचं आहे. 8वीचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड हे 2 स्टेट बोर्ड जे की आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास तुमचा कव्हर करतील. त्यानंतर प्राचीन भारतासाठी 6वीचं स्टेट बोर्ड वाचा, ज्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास कव्हर होईल. लक्षात ठेवा, 6वीचं स्टेट बोर्ड फक्त करायचं. आणि त्यानंतर नवीन आलेले एक 11वीचं स्टेट बोर्ड आहे ते एक करा, जे की नवीन आहे. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन हा दोन्ही पण इतिहास दिलाय. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या दोन्ही गोष्टी तिथून तुमच्या कव्हर होतील. आणि ह्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, तर ह्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही नोट्स वाचायच्या. तुम्ही बाकीचा एक सुद्धा शब्द वाचला नाही तरी चालतोय, कारण एवढी खात्री मी तुम्हाला त्या लेक्चर मधून देतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे नोट्स आपल्या 10 ते 11 पुस्तकाचे एकत्रीकरण करून केलेले नोट्स आहेत. जे पण तुम्ही जिथं वाचाल का ते सगळं त्या नोट्स मध्ये आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्ही ते नोट्स वाचायच्या आणि बेसिक पुस्तकं एवढं 2 जरी केलं का तरी तुम्हाला इतिहास या विषयासाठी दुसरं करायची काही गरज नाही. मी तुम्हाला 15 पैकी परत म्हणतोय, मी तुम्हाला 15 पैकी 15 नाही म्हणणार, पण मी तुम्हाला 15 पैकी 12 ते 11 क्वेश्चन, 12 ते 12 क्वेश्चन पर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता ह्या गोष्टी केल्यानंतर.
म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर व्हिडिओ बघायचे, त्यानंतर नोट्स वाचायच्या, त्यानंतर 15 क्वेश्चनचे टेस्ट सोडवायचे, त्यानंतर आयोगाचे PYQ सोडवायचे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या अगोदर मग तुम्ही बेसिक करा. मग हिस्ट्रीसाठी 8वीचं स्टेट बोर्ड, 11वीचं स्टेट बोर्ड, 6वीचं स्टेट बोर्ड आणि 11वीचं स्टेट बोर्ड. प्राचीन आणि नवीन स्टेट बोर्ड आहे जे की प्राचीन आणि मध्ययुगीन आहेत ते. म्हणजे याचा अर्थ त्या तुम्ही बेसिक गोष्टी केल्या, डायरेक्ट तुम्ही नोट्स आणि व्हिडिओ बघितले आणि आयोगाचे PYQ सोडवले, ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही. ह्यातून तुमचा 2026 ला जो की तुम्ही इतिहास तयार करताय लक्षात ठेवा, तर त्या इतिहासाची तुमची सगळी तयारी होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे इतिहास विषय 2026 ला राज्यसेवा पूर्वला जो आहे का, तो सगळा विषय याच्यामधून तयार होतो आणि तयार तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या 2 बॅचेस आहेत आपल्या ऍप्लिकेशनवर, त्या दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत लक्षात ठेवा. तर हिस्ट्री बाय पवन सर हे आपलं ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वराज्य संकल्प बॅच आहे, त्या बॅचमध्ये तुम्हाला ती बॅच इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही ते सगळ्यात महत्त्वाचं तिथं ते सगळे बॅच तुम्ही घेऊ शकता. पण काही लोकांना वाटलं मला प्राचीन मध्ययुगीन भारत वेगळा करायचा आहे, तर काय हरकत नाही, 299 ची ती बॅच आहे, ती बॅच तुम्ही तिथे घेऊ शकता. ह्या दोन्ही बॅचेस आहेत लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला ह्या बॅच बद्दल काही चौकशी करायची असेल तर तो माझा नंबर आहे इथं 800 700 1690 ह्या नंबरला फोन करा. जर फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण कधी कधी लेक्चरमध्ये असतो ऑफलाईनच्या, त्यामुळे फोन उचलणं पॉसिबल होत नाही. पण व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचा मेसेज बघितल्यानंतर मी त्या मेसेजला रिप्लाय नक्की देईल लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाचं ते नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता. अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा आपला इतिहास विषय 2026 च्या राज्यसेवा पूर्वला आपल्याला तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. घटक सांगताना प्राचीन मध्ययुगीनचं तुम्हाला फक्त बेस सांगितलाय, डिटेलमध्ये तुम्हाला बॅचमध्ये शिकवलेला आहे. हे तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही बसलो, कारण डिटेलमध्ये सांगत बसलो त्याला खूप वेळ जाईल लक्षात ठेवा. पण त्या सिलेबस काय आणि काय करायला पाहिजे याच्यासाठी असलेले आपलं इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर, हे लेक्चर नक्की बघा. त्याचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला फोन करून ते क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. तर हा सगळा भाग तुमच्या लक्षात असू द्या. बॅच जॉईन करण्यासाठी मग आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ती बॅच उपलब्ध आहे. धन्यवाद.